लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्सव समितीच्या अध्यक्षपदी रतन लांडगे यांची निवड. जालना इतिहासात पहिल्यांदाच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यावरती हेलिकॉप्टरमधून होणार पुष्पवृष्टी. रतन लांडगे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात येणार असून त्यासाठी जालन्यातील सर्वपक्षीय उत्सव समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये रतन आश्रम लांडगे यांना या जयंतीचे अध्यक्षपदी तर किरण शिरसाट यांची स्वागत अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून यावेळी रतन लांडगे यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की यावेळची जयंती ही आगळीवेगळी असून जालना इतिहासात पहिल्यांदाच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यावरती हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी केली जाणार असेल. तसेच यावेळी 12वी व पदवी परीक्षांमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे देखील सन्मानपत्र देऊन स्वागत करणार असल्याचं रतन लांडगे यांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सलामी देण्यासाठी शासकीय बँडद्वारे सलामी देणार असल्याचं देखील रतन लांडगे यांनी म्हटलं आहे. यावेळी जयंती सर्व समाजाला एकत्रित करून जयंती साजरी करणार असल्याचं रतन आश्रम लांडगे यांनी म्हटलं आहे. यावेळी विष्णू गवळी, सी.के. डोईफोडे, शांतीलाल लोंढे, संजीवबाबा गायकवाड, द्वारकाबाई लोंढे, शिवराज जाधव, अनिल साळवे, किशोर कांबळे, संतोष निकाळजे, संतोष थोरात, राम सुतार, विक्की कारके, ओंकार घोडे, सुरेश कांबळे आदी समाजबांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होता. ओके सर, मला सांगा तुमची निवड करण्यात आलेली आहे, काय कशा प्रकारची जयंती साजरी होणार आहे, काही उपक्रम राबवणार आहात का? जय हिंद सर. मी नेताजी सुभाषचंद्र बोस दिनाचा संस्थापक अध्यक्ष रतन आश्रम लांडगे. आज रेस हॉस्टेलमध्ये आज मीटिंग झाली आहे. आज लोकशाहीर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचे अध्यक्ष हे मला निवडमध्ये मला अध्यक्ष केलेला आहे. अशोक साबळे यांच्या नेतृत्वाखाली हे मला पद देण्यात आले आहे. 5 जणांची कमिटी म्हणून जमा होऊन त्या 5 लोकांनी मला निवडून दिले अध्यक्ष म्हणून. आणि माझ्यासोबत यांचे एक कार्य अध्यक्ष किरण शिरसाट स्वागत अध्यक्ष यांची निवड केली, बाकी लोकांची निवड केली आहे. तर आम्ही आज खूप आनंदामध्ये आहे की आज मला मातंग समाजाच्या सगळ्या लोकांनी, पुढारी, नेत्यांनी आज मला ही संधी दिली की मातंग समाजात मला हे जी अध्यक्षपद दिलं आहे जयंतीचं उत्सव समितीचं. आणि मी इतके प्रयत्न चांगले करीन की अण्णाभाऊ साठे जयंतीला मी हेलिकॉप्टरने मी महापुष्प घालून स्पष्ट करून मी त्याला अभिनंदन करणार आहे. शासकीय बँडबाजांनी त्याला राष्ट्रगीत म्हणून सलामी देणार आहे. व मातंग समाजाने सर्व जनतेला, सगळ्या समाजाच्या लोकांना तिथं मी जेवणाची सोय व्यवस्था करणार आहे. अनेक कार्यक्रम जे लोक 10वी 12वी शिकलेले आहेत त्यांना बोलून त्यांना मान सन्मान पुरस्कार देणार आहे. आणि कलेक्टरला त्यांना मी शिफारस करणार आहे की ह्या लोकांना मातंग समाजाला आरक्षण असून ह्या मुलांना डिग्री नाही, नोकरी नाही, काही नाही, हे असे आम्ही मातंग समाज म्हणून आम्ही अशी अपील बी करणार आहे. तर हे वर्षभर मी काम करणार आहे. मातंग समाजासाठी मी धडपड करणार, त्यांना जागृत करणार, त्यांना जे समाज कल्याण काही देत नसेल तिथलं जाऊन भेटणार आहे. मी आमदारला, खासदारला भेटणार आहे की आमचे जे लोक वंचित पडलेले आहेत त्यांना तुम्ही तिकीट बी देत नाही, नगरसेवकचे व आमदारचं देत नाही. तर आज आमचा मातंग समाज मी जालनाभर, जिल्हाभर एकत्र करून सनी आज आम्ही लढणार आहे. आज आम्ही चांगल्या प्रकारे सगळे मिळून सनी आज आम्ही जयंती त्या दिवशी साजरी करणार आहे, मोठ्या हमाधुमाने करणार आहे. हे मी तुम्हाला वचन देतो की हे महाराष्ट्रामध्ये ही जयंती गाजणार आहे.